जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रिया आज सुरू आहे. माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. साहेब, आपण मतदानाचा आज हक्क बजावलाय, काय सांगाल? नाही, अत्यंत उत्साहाचं वातावरण संबंध जिल्हाभर आहे. त्यातल्या त्यात लातूर ग्रामीणमध्ये मोठ्या संख्येने मतदान होतंय. मतदारामध्ये उत्साह आहे आणि निश्चितपणाने आम्हाला अशी अपेक्षा आहे की यावेळी काँग्रेस पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवरती लागेल आणि जिल्हा परिषदेला पूर्वीचं जे गतवैभव होतं ते प्राप्त करून देण्याचा आमच्या सगळ्याचा प्रयत्न राहील. खरं तर साहेब, आपण ग्रामीण भागामध्ये मतदान म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं आपण गेला होता. लोकांचा कसा प्रतिसाद मिळत? लोकांची विद्यमान सरकारवरती प्रचंड नाराजी दिसून आली. शेतीचे प्रश्न आहेत, कर्जाचे प्रश्न आहेत आणि कुठलंही काम सरळ मार्गाने होत नाही आहे. विहिरीचे केस असेल, घरकुलाचा विषय असेल, गोठ्याचा विषय असेल, 7-12 काढण्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, सरकारचं जणू काही ग्रामीण भागाकडे लक्षच नाही. अशा पद्धतीची एक भावना आहे, एक सुप्त राग लोकांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधामध्ये दिसून आला आणि लोकांना असं वाटतं की पुन्हा एकदा काँग्रेसशिवाय या राज्याला आणि या देशाला पर्याय नाही. त्यांचे खरे प्रश्न काँग्रेस पक्ष सोडू शकतो, अशी एक भावना जनमानसामध्ये आम्हाला या निमित्तानं दिसून आली. खरं तर सर, आज मतदान सुरू होते. मतदारांना काय आव्हान असणार आहे? नाही, मतदाराला हेच आव्हान असणार आहे की जो उत्साह तुम्ही या ठिकाणी दाखवला आहे, हा सगळा बदल जर तुम्हाला घडवून आणायचा असेल तर मताची एक फार मोठी ताकद असते. आज लोकशाही खऱ्या अर्थानं सरकारच्या नाही, जनतेच्या हातामध्ये आहे. तुमचं एक मत तुमचे प्रश्न सोडू शकतं, तुमचं एक मत परिवर्तन घडवू शकतं आणि म्हणून त्या मताची तुम्ही ताकद ओळखली पाहिजे आणि तुमच्यासाठी योग्य ते बदल होण्यासाठी योग्य पक्षाला आपण साथ दिली पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान मी त्या माध्यमातून करेन. धन्यवाद. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.